2 मिनिटं आपलं मनोगत व्यक्त करा। तसं ज्यांना ज्यांना आपले 2 मिनिटं मनोगत व्यक्त करायचं असेल त्यांनी 2 मिनिटं करा। 2-3 माणसांनी कोणीतरी करा, पण ताई तुम्ही बोला। हॅलो, शांत बसा ना, खाली 2 मिनिटं शांत बसा ना। आपल्याला विनंती आहे आग्राची, 2 मिनिटं शांत बसा फक्त। 40 मिनिटं 45 मिनिटं तुम्ही बसला, अजून 10 मिनिटं बसा फक्त। आई बसा, 2 मिनिटं बसा प्लीज प्लीज बसा 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 बसा। ऐकलं बघा, बसा। ए बाल्या, ए पर्या, ए बस बसा खाली, बसा। ए दिदी नंतर बसा, बसा खाली। आई बस खाली बस। ए ताई नंतर दे बेटा, बाला नंतर दे बाळा। नमस्कार। आज या ठिकाणी श्री गणेश प्रतिष्ठान अंजप यांच्या वतीने हरिनाम सप्ताह आयोजित केलेला आहे आणि त्या सप्ताहातील तिसरा दिवस म्हणजे सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे दीपोत्सव, जो दिव्यांचा उत्सव। आणि या दीप उत्सवानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे संप्रदायातील ज्येष्ठ विजय महाराज, त्याचबरोबर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी नावं घेण्यात वेळ घालवत नाही, मला समजतंय वेळ झालेला आहे, सर्वांना भूक लागलेली आहे, म्हणून मी नावं घेत नाही या ठिकाणी। त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर, त्याचबरोबर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले हरिभक्त परायण मंडळी, कीर्तकान मंडळी, त्याचबरोबर माझ्या बंधू आणि भगिनींनो, आज आपण पाहिलं तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्याला संत महात्म्यांचा वारसा लाभलेला आहे। अगदी आपण विचार केला तर संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा, संत नामदेव यासारख्या संतांनी आपल्या भारुडाच्या माध्यमातून म्हणा, अभंगांच्या माध्यमातून म्हणा किंवा ओवीतून समाजाला चांगले विचार देण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक सकारात्मक दिशा समाजाला दिलेली आहे, चांगले विचार रुजवलेले आहेत। आताच आपण दीप उत्सवाच्या सुरुवातीला पसायदान म्हटलं, जे पसायदान संत ज्ञानेश्वरांनी विश्वाच्या कल्याणासाठी निर्मिलेलं आहे, ज्यामध्ये एक आपल्याला श्लोक जर बघितला, आपण सर्वांनी आता या ठिकाणी म्हटलेला आहे, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे। या ओवीतून त्यांना एकच सांगायचं आहे की दुष्टांचे दुष्कर्म जाऊ देत, त्याचबरोबर सगळ्यांमध्ये सत्कर्म वाढू देत आणि या भूतलावर प्राणी मात्रांची एक मैत्रीचे संबंध निर्माण होऊ देत, हे त्यांना या माध्यमातून सांगायचं आणि त्या माध्यमातून मानव जातीचा उद्धार होऊ देत, असंच त्यांना सांगायचं आहे। खरं तर आज आपण बघतो या ठिकाणी जे संतांनी विचार दिलेले आहेत ते ह्या माध्यमातून, जसे की हरिनाम सप्ताह जे आयोजित केलेला आहे, या माध्यमातून ते विचार आपण पुढे नेण्याचं कार्य आज या ठिकाणी अंजपच्या श्री गणेश प्रतिष्ठानच्या वतीने होत आहे। ज्यावेळेस मी इथे आल्यानंतर मी एक गोष्ट पाहिली की गेल्या 10 वर्षामध्ये ज्यांनी या ठिकाणी मंदिरामध्ये संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने, जे आराध्य दैवत गणेश आहे, त्या गणेशाचं आपण संकष्टी जास्त महत्त्वाची मानतो, आपण उपवास करतो, त्या निमित्ताने ज्या देणगीदारांनी जेवण या ठिकाणी दिलेलं आहे त्यांचा सन्मान केलेला आहे। या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की हे देताना आपल्याला एक श्लोक नक्कीच आठवतो, देणाऱ्याने देत जावं, देणाऱ्याने देत जावं, घेणाऱ्याने घेत जावं आणि घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत। मला या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की देणगी देत असताना आपण ती घेतो, पण आपणही या समाजाला काहीतरी देणं लागतो, या दृष्टिकोनातून आपणही सर्वांना दिलं पाहिजे। त्याचबरोबर कार्यक्रमाच्या वेळेस मला संतोषदादांनी येताना सांगितलं
की काल या ठिकाणी ज्या माहेरवाशिनी आहेत त्यांचा सन्मान करण्यात आला. खरंच चांगला उपक्रम या ठिकाणी या हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून या ठिकाणी राबवलेला आहे. खरं तर मुलगी जेव्हा जन्माला येते त्यावेळेस तिच्यावर लहानपणापासूनच बिंबवलं जातं का ही परक्याचं धन आहे, ही परक्याच्या घरी जाते. त्याचबरोबर जेव्हा ती सासरचा उंबरठा ओलांडून घरात येते त्यावेळेस ही दुसऱ्याच्या घरातून आलेली आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर मुलीला हक्काचं घर असं कधी देतच नाही, दिसतच नाही. मग या ठिकाणी खरं तर हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून का होईना पण आपल्या अंजपवासियांनी आपल्या माहेरवाशिनींचा सन्मान करून एक चांगला उपक्रम राबवलेला आहे. आज मी पाहते की या ठिकाणी मी जसं सुरुवातीलाच पुरुष संतांची नावं घेतली, पण पुरुष संतांनी जसं या समाज प्रबोधनाचा कार्यक्रम करत असताना महिला संतांचाही हातभार आहे. या ठिकाणी पुरुष हरिभक्त परायण मंडळी असो किंवा इतर मंडळी असो, पण पुरुषांपेक्षा मला जास्त संख्या ही महिलांची दिसते आणि खरोखरच हे चांगलं उल्लेखनीय आहे. आज जर आपण पाहिलं तर महिलांचे संत महिलांची जर नावं घेतली तर आपल्याला संत बहिणाबाई, संत मीराबाई, संत कान्होपात्रा यासारखे असंख्य महिला संतांची नावं घेता येतील. आज या माध्यमातून मला हे सांगायचं की या ठिकाणी माझ्या महिला भगिनी उपस्थित आहेत. खरं तर महिलांना रोजचं जीवन जगत असताना कितीतरी कष्टाला सामोरं जावं लागत असतं, कितीतरी संकटांना सामोरं जावत असतं, पण ती बिचारी अशी असते का कधीही आपल्या घरातली दुःख असू दे किंवा तिच्या मनाची दुःख असू देत कधीच ती बाहेर येऊन देत नाही, ती मनामध्ये ठेवत असते. आणि संत बहिणाबाईंनी हेच आपल्या ओवीतून सांगितलेलं आहे की त्यांनी म्हटलेलं आहे, अरे संसार संसार जसा तवा चुलीवर आधी हाताले चटके मग मिळते भाकर. या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्व महिला भगिनींना म्हणा किंवा समाजाला एक प्रकारे एक समाज प्रबोधन करत असताना संकटांना कसं धैर्याने सामोरं जायचं हे सांगितलेलं आहे. आज खरोखरच या ठिकाणी हरिनाम सप्ताह आयोजित केलेला असताना मला एक सांगावंसं वाटतं की संत महात्म्यांनी जी मूल्य, जे चांगले विचार समाजामध्ये रुजवलेले आहेत, जी सामाजिक बांधिलकी समाजाला जपायला सांगितलेलं आहे आणि ते कार्य आपल्या श्री गणेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून होत आहे. खरोखरच आपलं हे कार्य खूप चांगलं आहे. अंजपवासियांना मी या निमित्ताने धन्यवाद पण देते आणि हे कार्य आपलं असं उत्तर वाढत राहो ही सदिच्छा व्यक्त श्री गणेशाच्या चरणी करते आणि रजा घेते. धन्यवाद. या ठिकाणी इकडं पण ताई वकील आहेत आणि ताईंच्याच हाताखाली आमची दुसरी एक वकील आहे. तिचे अशी इच्छा आहे मी 2 वाक्य आपल्या